नमस्कार मित्रांनो, माझे नाव मनोहर प्रशांत अष्टेकर. मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी. माझे प्रोजेक्ट पार्टनर्स आहेत संकल्प झगडे, कृष्णाराव, सोहम कोटरे. आम्ही इयत्ता 10वीचे विद्यार्थी. आम्ही विद्याप्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा येथे शिकत आहोत. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे सोलार कार. हे त्या गाडीचे मेन मॉडेल आहे आणि हे ओरिजिनल वर्किंग मॉडेल आहे. तर या गाडीचा फायदा असा आहे, या गाडीला चालण्यासाठी पेट्रोल, डिझेल आणि CNG याचा वापर न करता ही गाडी चालू शकते. तर सोलार कार हाच प्रोजेक्ट आम्ही का म्हणून निवडला. तर आता आपण पाहू शकतो आपल्या आसपास पर्यावरणामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रदूषण वाढलेलं आहे. त्याचे कारण काय आहे? डिझेल, पेट्रोल आणि यावरती चालणाऱ्या गाड्या. तर यावरती एक उपाय काय? एक अशी गाडी जी डिझेल आणि पेट्रोल यांचा वापर न करता चालणारी गाडी. तर आपल्याकडे काय चित्र उभारते? एक EV कार म्हणजेच इलेक्ट्रिक कार. पण ते यावर एक पर्याय असे आपण समजू शकत नाही. तर त्यावरती पर्याय म्हणून आम्ही एक अशी गाडी बनवली आहे सोलार कार. तर तुम्ही आता मध्ये पाहिले असेल का, मागच्या काही वर्तमानपत्रांमध्ये वाचलेली असेल की दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेल या गाड्यांचे प्रमाण कमी करण्यात आलेले आहे. का म्हणून तर तिथे प्रदूषणाचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे. आणि आता आपण पाहू शकतो पेट्रोल आणि डिझेल हे इंधने आपल्या पृथ्वीवरती खूप कमी प्रमाणात आहे. तर त्यावरती पर्याय म्हणून आम्ही एक सोलार कार बनवलेली आहे. या गाडीचा फायदा असा आहे की ही गाडी सौर ऊर्जेचा वापर करून चालते. तर या गाडीला सौर ऊर्जेचा वापर केल्यानंतर ही गाडी चालता तिची आतील बॅटरी चार्ज करते. या गाडीमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही, वायू प्रदूषण किंवा ध्वनी प्रदूषण होत नाही. ही पुढील पिढीसाठी एक प्रबोधन म्हणून आपण वापरू शकतो. ही गाडी आपण पुढील पिढीसाठी प्रबोधन म्हणून वापरू शकतो आणि ही गाडी पर्यावरणासाठी पूरक साधन आहे. नमस्कार. आम्ही या गाडीमध्ये बरेचसे कंपनीज वापरले आहेत. मेन म्हणजे सोलर हा गाडीची बॅटरी चार्ज करतो व आपण रात्री किंवा अपकालीन काळासाठी या बॅटरीमध्ये चार्ज केलेले पॉवर आपण वापरू शकतो. बॅटरीच्या साहाय्याने लाइटिंग व कंट्रोल चालते. आम्ही या गाडीमध्ये ऐकून बरेचसे पार्ट वापरलेले आहेत. बॅटरी, सोलर, कंट्रोलर, चार्ज कंट्रोल, स्टेअरिंग, टायर्स, वायर्स, हॉर्न, लाइटिंग इत्यादी वापरले आहेत. या गाडीचा उपयोग या गाडीमुळे प्रदूषण होत नाही. या गाडीला सोलर पॅनल जोडल्यामुळे या गाडीला चार्ज करण्याची गरज पडत नाही. या गाडीचा उपयोग आपण वेगवेगळ्या क्षेत्रात करू शकतो, जसं की कृषी क्षेत्रामध्ये याला नांगर जोडून नांगरणी करू शकतो. फवारणीची साधने जोडून फवारणी करू शकतो. वाहतुकीसाठी व इत्यादींमध्ये याचा वापर करू शकतो. नमस्कार. या गाडीचे वर्किंग असे आहे की या गाडीच्या की पॉइंटला की लावल्यानंतर गाडी चालू केली जाते. या गाडीला की पॉइंट लावल्यानंतर गाडीतला फूट थ्रोटल, ब्रेक लिव्हर व लाइटिंग यांना पॉवर मिळते. गाडीतील फूट थ्रोटल हा गाडी चालवण्यासाठी उपयोगी पडतो. गाडी थांबवण्यासाठी ब्रेक लिव्हरचा उपयोग केला जातो व रात्रीच्या वेळी गाडी चालवताना या गाडीत लाइटिंग सुद्धा उपयोगी पडते. धन्यवाद. तर या गाडीचे आपण फ्युचर असं करू शकतो की ही जर गाडी आपल्याला अस्तित्वात नाही असेल तर आपल्यासमोर एक नवीन प्रॉब्लेम तयार होणार. काय तर समजा अंधारात किंवा धुकं वगैरे पडलेलं असेल किंवा ऊन पडलेलं नसेल, त्या दिवशी ही गाडी कशी चालणार. त्यावरती एक पर्याय म्हणजे असा की आपण या गाडीच्या पुढच्या चाकांमध्ये व्हील टर्बाईन जोडून ती गाडी जर दिवसभर उन्हामध्ये फिरणार त्यावेळेस ती व्हील टर्बाईनमधून जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी ही कॅपॅसिटरमध्ये स्टोअर होणार व ती इलेक्ट्रिसिटी आपण रात्री बॅटरी चार्ज करून किंवा त्यावरती ही गाडी चालवू शकतो आणि ही गाडी एक उपयुक्त वाहन म्हणून ठरेल. आणि या गाडीचे संपूर्ण मॉडेल आम्ही टाकाऊपासून टिकाऊ बनवलेले आहेत. धन्यवाद. बस.